Hi students, myself is Dabade Aryan from Chhatrapati Shivaji Vidyaniketan Junior College. Today we are going to see the very interesting poem who written by Edgar Guest, and that poem's name is Have You Earned Your Tomorrow? So let us see to the details about that poem. I will be reading this poem. I am going to read this poem. Edgar Guest, 1881 to 1959, was born in England and was brought to the United States when he was 10 years old. He began his writing career in 1895 at the age of 14. Edgar Guest is known as a people's poet for his simple style and optimistic tone for writing. Guest is an American writer of a newspaper and magazines. सो ह्याच्यामध्ये एडगर गेटचा जन्म हा इंग्लंडमध्ये दाखवला आहे. त्याचबरोबर 10व्या वर्षी त्यांचं अमेरिकेमध्ये प्रस्थापन आहे आणि त्यानंतर त्यांनी त्याच्या वयाच्या 14व्या वर्षी आपल्या लिखाणाला किंवा करिअरला सुरुवात केली आहे. एडगर गेस्टची पोएम ह्या नेहमीच मानववादी अशा असून त्याचबरोबर त्या साध्या आणि आशावादी अशा स्वरूपाच्या आहेत. त्याचबरोबर त्यांनी अमेरिकेमध्ये न्यूजपेपर ज्यांना वर्तमानपत्र आणि मॅगझिन किंवा मासिकसाठी सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. लेट अस सी टू द सेकंड स्टांजा. This is an inspirational poem. In this poem, the speaker is asking the readers whether they have done anything to improve the life of another human being or not. दुसऱ्या परिचयामध्ये पोएमचा असा अर्थ होतो की पोएम ही खूप प्रेरणादायक असून ह्यामध्ये स्पीकर कवी आपल्याला असं विचारतो की हे मित्रा, तू तुझ्या आयुष्यामध्ये एखाद्या मनुष्य व्यक्तीला च्या हितासाठी किंवा त्याच्या कृतज्ञतेसाठी एखादं चांगलं कार्य तू केलं आहेस का, काय करू शकतोस का. इट इज अप टू यू वेदर यू विल हॅव अ बेटर फ्युचर ऑर नॉट. तू त्यांच्यासाठी काहीतरी चांगलं करू शकतोस का. देअर फॉर वन शूड कन्सिडर वन्स ॲक्शन अँड डीड्स केअरफुली अँड प्लॅन अकॉर्डिंगली फॉर अ बेटर फ्युचर. तू अशा कोणत्या गोष्टीचा विचार केलेला आहेस का, किंवा त्याच्याबद्दल एखादी कृती किंवा एखादी योजना अशी बनवलेली आहेस का की एखाद्या व्यक्तीचं किंवा एखाद्या मित्राचं तू भविष्य उज्ज्वल करू शकतोस. आता हा अशा पद्धतीचा हा अर्थ आहे. हॅव यू अर्न युअर टुमॉरो. लेट अस सी टू द टायटल ऑफ दॅट पोएम अँड रीड टू द line to line. Is anybody happier because you passed his way? Does anyone remember that you spoke to him today? This day is almost over and it is a tolling time is through. Is there anyone to utter now kindly word of you? Did you give a cheerful greeting to the friend who came along, or a churlish short of howdy and then vanish in the throng? Were you selfish, pure, and simple as you rushed along the way, or is someone mighty grateful for a deed you did today? हॅव यू अर्न युअर टुमॉरो या कवितेतून एडगर गेस्ट अनेक प्रश्न वाचकासमोर मांडतात. या कवितेतील तू हे वाचकाला उद्देशून आहे आणि तो किंवा ती ही आपल्याला आयुष्यातील अनोळखी व्यक्ती आपल्याला आयुष्याच्या प्रवासात भेटणाऱ्या अनेकापैकी एक आहे. कवितेच्या सुरुवातीस तुम्हाला भेटून आज कोणाला आनंद झाला का, असे कवी विचारतो. दिवसाच्या अखेरीस तुमच्या एखाद्या प्रेमळ शब्दामुळे किंवा एखाद्या कृतीमुळे कृतज्ञ होऊन एखाद्याने तुमची आठवण काढली आहे का काढतो का. कवी आणखीन विचारतो, तुमच्याकडे संकोच करीत मदतीच्या अपेक्षाने आलेल्या एखाद्या व्यक्तीने किंवा मित्राचे तुम्ही आनंदाने स्वागत केले आहे का, की त्याला किंवा तिला काय हवे आहे का हे लक्षात न आल्याचे नाटक करीत आहात का. फक्त एक ओझरता हॅलो करून आपल्याला वाटेने तुम्ही गर्दीतून निघून गेला आहात का. आज तुम्ही एखाद्याशी स्वार्थीपणाने आणि बेवफाने वागलात का. तुमच्या चांगल्या कृत्यामुळे आज एखादी व्यक्ती तुमच्याविषयी खरोखरच कृतज्ञ किंवा आनंदित आहे का, असं ह्या परिचितातून कवीला सांगायचं आहे. See the second stanza. Can you say tonight
in parting with the days that slipping fast, that you helped a single brother of the many that you passed, is a single heart rejoicing over that you did or said, does man whose hope we are fading now with courage look ahead? Did you waste the day or lose it? Was it well or surely spent? Did you live a trial of kindness or a scare of discontent? As you close your eyes in slumber, do you think that God would you say, you have earned one more tomorrow by the work you did today? Edgar Guest. मदत केली असे तुम्हाला प्रामाणिकपणाने वाटतं का? का तुम्ही सांगू शकता का? आपल्या व्यग्र आयुष्यात किंवा व्यस्त आयुष्यात अनेकांना आपल्या मदतीची गरज असते. हे लक्षात घेऊन सुद्धा एखाद्याला अशी अगतिक मदत करण्यासाठी कित्येकदा आपल्याकडे संयम नसतो. पण आपण स्वतःहून कोणालाही मदत करायला जात नाही. तुम्ही केलेल्या लहानशा मदतीमुळे, तुमच्या शब्दामुळे एखादी अनोळखी व्यक्ती आज खुश झाली आहे का? एखाद्या निराश होऊ लागलेल्या व्यक्तीच्या मनात पुन्हा आशेचे किरण जागृत करण्यासाठी तुम्ही थोडा वेळ त्याला दिला आहे का? शेवटच्या कडव्यात आजचा दिवस तुम्ही कसा घालवतात ते कवी विचारतो. आजचा दिवस तुम्ही व्यर्थ घालवलात की गमावलात, असं प्रश्न कवी आपल्याला करतो. चांगल्या प्रकारे व्यतीत केल्यात की आज काही विशेष केले नाहीत? आज तुम्ही एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू फुलवलेत की नाही, त्याच्याकडे त्याच्याकडे दुर्लक्ष करून, त्याची उपेक्षा करून त्याचे मन तुम्ही उदास केलेत का? आज झोपायला जाण्यापूर्वी ज्या प्रकारे आजचा दिवस तुम्ही व्यतीत केलात ते पाहता जगण्यासाठी आणखी एक दिवस देव तुम्हाला भेट देईल अशी वाटते का? साधारणतः या पोयमेतून असंच एक प्रेरणादायी गोष्ट आपल्याला कवीच्याकडून जाणवते की तो सातत्यानं मित्रांना किंवा आपल्याबद्दल जागृत करून सांगतो की इतरांना आपण दुर्लक्ष न करता त्यांच्याकडं खूप प्रामाणिकपणानं आणि मित्रत्वाच्या नात्यानं किंवा मदतीच्या नात्यानं पाहिलं पाहिजे आणि त्यांना सर्वोत्तम मदत केली पाहिजे, असं ह्यात कवितेने सांगितलेलं आहे. Thank you so much for watching my video.